आमच्याकडे जरा फणस कमीच, म्हणजे आमची स्वतःची झाडच नाहीत फणसाची. जर कोणीतरी दिल्यान ना की आमका लयच मजा वाटतं. तशी बाजूच्या काकीन सांगलेल्यान फणस घेऊन जावा. जाऊन बघताव तर काय एक नाही तर दोन फणस काकीन ठेवलेल्यान. बघून तर आमका एवढा आनंद झालो ना, काय करू आणि काय नको असा असा आमका वाटाक लागला. तर ताईने एक फणस घेतला आणि मी एक फणस घेतला आणि वाटेक लागला. तर हे बघा आमका लयच आनंद वाटतो. ह्या दोन फणसांचा काय करायचा ह्योच आमका प्रश्न पडलेलो. एका फणसाची भाजी आणि दुसरे फणसाचे गरे तळूक होय, असे आम्ही विचार करत करत जायत होत्या रस्त्यान. तर घराकडे जाऊन बघताय तर काय हातात काटे टोपलेले फणसाचे चांगलेत आणि मॅक्सिक पण डिंक लागलेलो. थोड्या वेळानं आईने फणस फोडल्यान आणि गरे काढल्यान आणि बाजूच्या वहिनीक पण बोलवल्यान. मग वहिनीन आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ह्यो फणस साफ केला. आणि हे बघा आता भाजी फोडणी घालणार. आता तेल तापला, जराशी मोहरी घातल्यान हिंग घातल्यान. हिंग कशाक तर पचनाक चांगलो. आलं लसूणची पेस्ट, मिरची, कढीपत्तो या सगळ्या घालून चांगली फोडणी ढवळून घेतल्यान. त्याच्यानंतर हळदीची भाजी करूची होती त्याच्यामुळे हळद घातल्यान आणि सगळ्यात व्यवस्थित भाजला. त्याच्याबरोबर आईन हे गरे घातल्यान, फणसाचे गरे. तर मस्त हे गरे परतवून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि हे आम्ही घोटी होते ना ते आधीच उकडून घेतलेला. कारण घोटे कसे भाजीत एकच जास्त चांगले उकडत नाही आणि हो पण चांगलं जून झालं होतं म्हणून ते घोटे उकडून घेतला. मस्त परतवल्यान आणि मीठ घातल्यान आणि थोडं वेळ भाजी शिजत ठेवल्यान. मस्त भाजी शिजली जशी त्याच्यात खोबरा कोथिंबीर घालून भाजी खाण्यासाठी तयार झाली. हो मिनी ब्लॉग कसं वाटतो तो नक्की सांगा. बाय बाय.